नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नहेरे किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणी तुम्हाला दाखवणार आहे आज वांग. तर वांग हे मोठं वांग आहे पहा. तर हे मी 2-4 दिवस आणलं होतं आणि ते जरा ठेवलं फ्रीजमध्ये. ते जरा सुकले थोडं, पण ते आतमध्ये खूप चांगलं असणार आहे. तर मी दाखवते. हे मोठं वांग पहा तुम्ही. आणि तुम्हाला जर कुठल्याही वांग्याचं करायचं तर करू शकता, तसं काही नाही का हेच हवी. तुम्ही छोटे वांगे असले त्याचे पण करू शकता, किंवा आणखीन मोठं असतं का जांभळ्या कलरचं त्याचं पण करू शकता. तर माझ्याकडे हे वांगं होतं, तर मी ह्या वांग्याचं तुम्हाला हा पदार्थ दाखवणार आहे. जबरदस्त आहे. पाहताच लगेच बोलणार तुम्ही, जाणार किचनमध्ये आणि बनवायला घेणार. एवढा छान लागतो, खूप जबरदस्त आहे. तर अशा फोडी केलेल्या आहेत मी, पहा बरं. अगदी चटपटा आहे, तोंडाला चव आणणारा पण आहे, खूप छान. तर ह्या अशा मी स्लाईस करणार आहे. पहा तुम्ही कशा पद्धतीने करते ते पहा तुम्ही आधी. आणि हे लगेच पाण्यात टाकायचं मैत्रिणींनो, नाहीतर ते लगेच काळं पडतं. मिठाच्या पाण्यात टाकून द्यायचं. का की मिठाच्या पाण्यात टाकायचं कारण का कसं आहे का, ते वांगं ना मेन गोष्ट आळणी असतं. पहिली गोष्ट वांग्याचं चव आळणी असती. तर ती आळणी चव आणि काळं पण पडतं वांगं, म्हणून त्याला मिठाच्या पाण्यात टाकून द्यायचं असं. आणि अशा फोडी करायच्या आणि अशा पद्धतीने सगळ्या फोडी मी वांग्याच्या करून घेते. खूप अप्रतिम लागतं, खूप टेस्ट येते त्या वांग्याला. तुम्ही तोंडी लावण्यासाठी बी वापरू शकता, किंवा तुम्ही टिफिनसाठी बी वापरू शकता, किंवा काट्या घेऊन नुसतं काट्याने टोचून खाल्लं तरी चालेल. एवढं टेस्टी कुरकुरीत होतं, खूप छान होतं. तर एकदा बनवून पहा. व्हिडिओ पहा, लगेचच बनवायला घेसाल तुम्ही अशा पद्धतीचं. दिसायला पण फार देखणं दिसतंय. ते सगळ्या वांग्याचं मी फोडी केले. ह्याच्यात पण मोठी वांगी असतात, गोलमध्ये पण अजून वांग्याचे भरपूर प्रकार असतात मैत्रिणींनो. वांगं हिरवं असतं, वांगं पांढरं असतं, वांगं जांभळं असतं, वांगं असं वेगळं पांढरं आणि हिरवं मिक्स असतं. म्हणजे कितीतरी प्रकार आहेत वांग्याचे. मोठं असतं, कधी लांबडं असतं. खूप वांग्याचे प्रकार आहेत. पोपटी वांगं पण असतं. तर आपल्याला तुम्हाला आवडेल ते वांगं घेऊ शकता. वांग्याची चव थोडीफार फरक असते, ती सारखीच असते. आता मीठ टाकलेलं आहे, नीट ठेवून देते. तर ह्याला असं ठेवून द्यायचं. ह्याला जास्त वेळ पण नाही ठेवायचं आपल्याला, लगेचच मसाला तयार करायचा आहे. आणि ही जास्त वेळ खाणारी रेसिपी नाही आहे, लगेच होणारी आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, पटकन संपणार व्हिडिओ, काही वेळ लागणार नाही. तर इथे पहा, आता 2 चमचे मी रवा घेणार आहे. हे घेतलं 2 चमचे रवा. आणखीन थोडासा घेतला का पुरला, नाही पुरला तर म्हणजे एकदम मसाला करायचा आहे आपल्याला. आता इथे मसाल्याचा डबा घेतला मी. आणि इथे आता पहा, मी आता कुठले कुठले मसाले वापरते त्याला. लाल तिखट घेतलेला आहे 3-4 चमचे. हे ना काश्मीरी लाल तिखट आहे, तिखट कमी आहे. मैत्रिणीने हे मसाले सगळे सीता नहेरे किचनचे आहेत. तुम्हाला वाटलं तर घेऊ शकता. स्क्रीनवर नंबर पुढे देणार आहे. फ्री डिलिव्हरी आहे. मसाले फुकट म्हणजे घरी गेल्यावरच पेमेंट करायचं आहे. डिलिव्हरी फ्री आहे. त्याच्यामुळे कुठेही महाराष्ट्राभर, महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही मसाले जाऊ शकतात, भेटू शकतात तुम्हाला. सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये, आणि धणे पावडर पण टाकलेलं आहे, मीठ पण टाकते आता पहा. आणि हे असं मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे कुरकुरीत होतं, खूप छान लागतं. 100% गॅरंटी देते मी, कुरकुरीत होतं हे. बराच वेळ राहतं. नंतर असे 4-5 घंटे झाल्यावर लूज होतं जरा, नाहीतर गरमागरम खायला द्यायचं, फार छान लागते. आता इथे फॅन ठेवलेला आहे मी, आणि हे असे तुकडे बुडवायचे त्याच्यामध्ये. सगळीकडून कोटिंग करून घ्यायचे त्या तुकड्यांना. तर पहा, तर सगळे मी रवा लावून घेते त्याला पूर्ण. आपल्या वड्या केलेल्या आहेत ना त्या तुकडे, तर त्या फोडींना पूर्ण आपण रवा आणि ते मसाले लावून घ्यायचे.
फटाफट होतं, वेळ लागत नाही एवढा. आपला फॅन पण वरती तापलेला आहे. हे सर्व आता आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. लावून बऱ्यापैकी हे आपण मी जेवढं बसन तेवढंच लावते, चोळते. आता पाण्यातून काढून लगेच करते मी ना. पाण्याच्या बाहेर ठेवलं का लगेच काळी पडतात ती वांगी, हे लक्षात ठेवा. त्या वांग्याचं एक वैशिष्ट्यच आहे, बाहेर ठेवलं का काळीच पडणार वांगी, म्हणून ती काळजी घ्यायची आपण. हे बघा, आता पुरेसं होईन आपल्याला एवढं. उलटं पालटं करून आता मी इथे 2 चमचे तेल घालते. हे पा, 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. आणि ह्याच्यावर आपल्याला सगळ्या फोडी ठेवून द्यायच्या. गॅस मिडियमच आहे, जास्त फास्ट नाही करायचा गॅस. याला मंद आचेवर शिजून द्यायचं याला मस्त. आणि सुरेख दिसतं ते, आपण ताटात वाढलं तरी खूप सुरेख दिसतं. म्हणून अशा पद्धतीने करा मैत्रिणींनो. कधीतरी वेगवेगळे प्रकार खायला घालायचं घरात. तर आपण प्रत्येक वेळेस करतो भरली वांगी किंवा वांग्याचं भरीत किंवा वांग्याच्या फोडींची आमटी किंवा असं काही खारं वांगं. पण हा वांग्याचा प्रकार जरा वेगळा आहे, छान आहे, पण आवडणार सर्वांना घरामध्ये अशा पद्धतीने जर बनवलं तर. गरमागरम पण खायला द्यायचं मस्त, खूप टेस्ट लागते. तर ह्याला जरा उलटं पालटं करते व्यवस्थिशीर. गॅस स्लोच ठेवलेला आहे, फास्ट नाही केलेला. जरा फास्ट केला होता पहिला, तर परत कमी केला मी. मैत्रिणींनो, माझं जर वांगं आवडलं तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा ह्या वांग्याचा नवीन वेगळा प्रकार कसा वाटला तुम्हाला, आवडला का, हे पण लिहून पाठवा. खूप छान लागतं हे, खूप चविष्ट लागतं. बनवून पहा एकदा. वांगी तर कधी पण कुठल्याही सीझनला भेटतात बाजारात, कुठल्याही डिझाईनची भेटतात, कुठल्याही कलरची भेटतात वांगी. भरपूर कलर आहे वांग्याला. हिरवा वांगा आहे, मोठं हिरवं वांगा आहे, छोटं आहे, लांबडं वांगा आहे, परत जांभळं वांगा आहे, पांढरं वांगा आहे. भरपूर प्रकार आहेत वांग्याचे, पण हा मी वेगळा प्रकार घेतलेला आहे. तुम्हाला दाखवले थंबनेलवरती तशा प्रकारचं वांगं आहे ते, आणि ते बनवलेलं आहे मी. तर हे बघा, बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं, मस्त कुरकुरीत झालेलं आहे, छान वाटते. अशाच बनवायच्या फोडी आणि अशाच वाढायला पण अशा 2-3 फोडी टाकल्या तरी आपलं मन तृप्त होतं. खाल्ल्यावर मन माणसाचं तृप्त झालं पाहिजे जेवण, तर मग ते जेवण चांगलं. भले कमी कमी द्या, पण खूप. आता शिजले का पाहते बघा, शिजलेलं आहे, तुकडे पडल्या लगेच मस्त. आता मी प्लेटमधून काढून दाखवते दुसऱ्या ह्याच्यातून, तव्यातून. ताटात वाढलं तरी खूप सुरेख दिसतं हे वांगं. हे आपण लहान मुलं तर अशी नुसती खातात, म्हणजे अशी चमच्यानी टोच देऊन अशी खातात, छान वाटतं ती. म्हणजे असं चपातीबरोबर भाकरीबरोबरच नाही खायला, हे नाश्त्यासाठी सुद्धा उपयोगी पडणारं कुरकुरीत वांगं आहे. पहा बरं किती सुरेख दिसते. आता परत मी दुसरं ठेवते आणि तुम्हाला प्लेट भरून पण दाखवते. मग
आणि वेळ खात नाही जरा पण, वेळ खाऊ नाही आहे रेसिपी आपली, पटकनी होणारी आहे. ह्या वांग्याचा रिक्वेस्ट होता मला बुलढाण्यावरून कविता ताईंनी मला सांगितलं का मोठं वांगं असतं ना गोल, त्याची रेसिपी दाखवा म्हणून. तर मी आता भरलं वांगं नाही केलं, ते मोठं वांगं अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहे. ताई कविता ताई, तुम्हाला व्हिडिओ पाहत असल्या तर नक्कीच पहा. तुम्हाला मी आता म्हणजे माझी व्हिडिओ पाहताय तुम्ही, मला माहिती आहे. आणि नक्कीच हे वांगं तुम्ही आता पाहणार आणि आवडेल तुम्हाला. आता तुम्ही कसे करायचे ते नाही सांगितलं मला, पण मी अशा पद्धतीने करत असते. तर कसं वाटलं हे वांगं मैत्रिणींनो, आवडलं का? मस्त एकदम फडफडीत म्हणतात ना तसं. बाय.